this liver fluke is almost completely absent. असं तुम्ही म्हणू शकता की डायजेस्टिव्ह सिस्टीम नाहीच आहे या फॅसिओला हिपॅटिकामध्ये. कारण डायजेशन करण्यासाठी जे लागणारे अवयव आहेत, जे ऑर्गन्स आहेत, ते टोटली ॲब्सेंट आहे इन केस ऑफ फॅसिओला हिपॅटिका. The digestive system of Fasciola hepatica is almost completely absent. मग काय आहे? The digestive system of this fluke is just a mouth and a single sac with no other structures at all. एक ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंगच्या आतमध्ये एक सॅक आहे. हा माउथ आहे आणि आतमध्ये एक सॅक आहे. These all the digestive system of Fasciola hepatica. The oral sucker is the mouth, and that is only structure of the digestive system really. Means the distinguishing structure in the digestive system is only the mouth. लक्षात. यानंतर बघू आपण मग डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय आहे नेमकं. इन फॅसिओला हिपॅटिका डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय आहे. कॉम्प्लिकेटेड डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही आहे, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर त्यामध्ये काय आहे ते बघू आपण. द डायजेस्टिव्ह कॅनल्स ऑफ फॅसिओला हिपॅटिका और इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिव्हर फ्लूक बिगिन्स फ्रॉम ए वेंट्रली सिच्युएटेड माउथ. इथे बघा माउथ आहे, इथे सुरू झाली डायजेस्टिव्ह सिस्टीम फॅसिओला हिपॅटिकाची, सराउंडेड बाय ओरल सकर. या माउथला सराउंडिंग स्ट्रक्चर आहे तो आहे काय, ओरल सकर. ओरल सकर सराउंडिंग स्ट्रक्चर आहे माउथला. ठीक आहे. द माउथ लीड्स इनटू स्मॉल फनेल शेप्ड बक्कल कॅव्हिटी. हा माउथ जो आहे पुढे याचं जो स्ट्रक्चर आहे इट इज कॉल्ड एज बक्कल कॅव्हिटी. द लॅटर इट इज कनेक्शन विथ फॅरिंग्स. जी बक्कल कॅव्हिटी आहे हे पुढे जो मला स्ट्रक्चर दिसत आहे मस्क्युलर फॅरिंग्स आहे, याला कनेक्शन आहे. कशाचं, माउथचं डायरेक्ट कुठे कनेक्शन आहे, फॅरिंग्सला. देन फॅरिंग्स इज ए हायली मस्क्युलर स्ट्रक्चर, राउंडेड थिक वॉल्ड स्ट्रक्चर प्रोव्हाइडेड विथ फॅरेंजियल ग्लँड. इथे बघा एक स्ट्रक्चर दिसत आहे मस्क्युलर फॅरिंग्स. माउथ नंतर कोणतं स्ट्रक्चर आहे, फॅरिंग्स. प्रोव्हाइडेड विथ फॅरेंजियल ग्लँड. या फॅरेंजियल ग्लँड्स आहेत. येत आहे लक्षामध्ये. देन फॅरिंग्स लीड इनटू शॉर्ट नॅरो उसोफॅगस. बघा इथे बघा फॅरिंग्स नंतर एक स्ट्रक्चर तुम्हाला एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर दिसत आहे. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज इसोफॅगस. Esophagus connect the intestine which immediately divide into right and left cecum. बघा इथे उसोफॅगस जो आहे हा उसोफॅगस इथे डिवाइड होतो आहे दोन भागामध्ये, एक लेफ्ट आणि एक राइट. लेफ्ट अँड राइट cecum. This structure is called as cecum. The esophagus is further divided into two parts, that is left and right cecum. Right. Running up to posterior end and terminate blindly. हे बघा पोस्टेरियरली खूप पूर्ण बॉडी मध्ये पोस्टेरियर पर्यंत जात आहे हे स्ट्रक्चर सिकम. दिसत आहे तुम्हाला दोन्ही साइडला सिकम आहे. हे स्ट्रक्चर्स आहे, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स आहे. हे कुठेच तुम्हाला याचं एंड दिसणार नाही, कुठेच यांना ओपनिंग दिसणार नाही. ब्लाइंड स्ट्रक्चर्स आहे हे. येत आहे लक्षात. द लिव्हर फ्लूक फीड्स ऑन टिश्यू एलिमेंट्स अँड एक्सक्यूड्स इन्क्लुडिंग बाइल, ब्लड अँड लिम्फ. ऍक्च्युअली फॅसिओला हिपॅटिका हे कुठे राहतात, लिव्हर आणि बाइल पॅसेजेस मध्ये राहतात, व्हर्टिब्रेटच्या, है ना. त्यामुळे आवाज बेटा आवाज बंद करा. गायत्री घुगे आवाज येत आहे तुझा. हा तर यांचं बघ काय घेतात हे काय खातात. इट इन्क्लूड्स बाइल, ब्लड, लिम्फ
ठीक आहे. फॅसिओला हिपॅटिका lacks circulatory system. The ramification of digestive canal helps in distributing nutrient to different part of the body. हे बघा, हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे स्ट्रक्चर्स आहे पूर्ण बॉडी मध्ये फैललेले आहेत. त्यामुळे जे रॅमिफिकेशन ऑफ डायजेस्टिव्ह कॅनल्स, डायजेशन हे तुम्हाला पूर्ण बॉडीमध्ये दिसणार आहे. इथून डायजेस्ट झालेला पार्ट कुठे दुसरीकडे न्यायचं काम नाही आहे. त्यामुळे सर्क्युलेटरी सिस्टीम ऍबसेंट आहे इन केस ऑफ फॅसिओला हिपॅटिका. देन डायजेशन इज मोस्टली एक्स्ट्रा सेल्युलर वन. एक्स्ट्रा सेल्युलर मीन्स जसं आपलं डायजेशन आहे, आपलं डायजेशन कुठे होते? स्टमक, इंटेस्टाइन मध्ये डायजेशन होते. मीन्स द डायजेशन ऑफ ह्युमन बिंग इज काय म्हणता येईल तुम्हाला, सेलच्या बाहेर आहे, आउटसाइड द सेल. When the digestion is outside the cell, then it is called as extracellular digestion. If digestion occur outside the cell, then it is called as extracellular digestion. In case of Fasciola hepatica, the digestion is extracellular one, means cell के बाहर होता है digestion. The undigested waste are ejected through the mouth. The अनडाइजेस्टेड जो एक्स्ट्रा मटेरियल्स हैं, जो वेस्ट मटेरियल है, वो इजेक्ट आउट होते हैं इन केस ऑफ फैसियोला हिपैटिका बाय द माउथ. अभी अपन ये जो समरी देखी है डाइजेस्टिव सिस्टम की, ये आगे अपन एक्सप्लेन डिटेल में देखेंगे. ठीक है. द एलिमेंटरी कॅनल ऑफ फॅसियोला हिपॅटिका इज इनकम्प्लीट. पहिले सांगितलं मी तुम्हाला, फॅसियोला हिपॅटिका हे ऑर्गॅनिझम आहे, यांचं एलिमेंटरी कॅनल डायजेस्टिव्ह सिस्टम हे इनकम्प्लीट आहे. द डायजेस्टिव्ह सिस्टम बिगिन्स विथ माउथ सराउंडेड बाय द ओरल सकर, देन इट लीड्स इनटू द फॅरिंग्स, then it leads into the esophagus structure, and esophagus leads into the divide into two cecum, that is intestine, but does not terminate in anus. It do not have Fasciola hepatica don't have anus. It don't have another opening. The the waste material is ejected out by the structure which is called as mouth. Anus is totally absent in case of Fasciola hepatica. That is why it is referred as incomplete digestion. Then अब एक एक स्ट्रक्चर अपन देखेंगे आगे आगे क्या क्या है. माउथ क्या है? माउथ ओपनिंग is situated on the ventral side at the anterior end and is surrounded by oral sucker. इथेच बघितलं आपण, बघा माउथ हे अँटेरियर स्ट्रक्चर आहे आणि हा माउथ तुम्हाला सराउंडेड एक स्ट्रक्चर त्याच्या दिसेल. इट इज कॉल्ड ॲज ओरल सकर. ओरल सकर सराउंडेड आहे कशाच्या? माउथच्या. देन इट लीड्स इनटू ए माउथ और बक्कल कॅव्हिटी दॅट ओपन्स इनटू ए ओवाइड राउंड or highly muscular pharynx. Mouth opens into the pharynx. Mouth further opens into the pharynx. Pharynx is the structure. अब pharynx क्या है बघू. The pharynx is a thick, robust organ with very thick wall and a narrow lumen. Pharynx structure असा आहे की ते thick आहे, robust organ आहे with very thick wall and narrow lumen. The pharyngeal wall is composed of radial muscles. Pharyngeal wall is composed of radial muscles and number of pharyngeal glands are embedded within it. Pharynx जो स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय आहे? रेडियल मसल्स पासून बनलेला आहे ते, आणि इट हॅज नंबर ऑफ pharyngeal glands. pharyngeal glands आहे त्यामध्ये. ठीक आहे. The pharynx leads into a short, narrow esophagus. पहले स्ट्रक्चर कोणता आहे? माउथ आहे. Then pharynx it leads into the esophagus, and esophagus further divided into intestine. Two cecum structures. ठीक है. The pharynx leads into a short, narrow esophagus that open into the intestine. आता intestine काय आहे? The intestine immediately pour to form right and left limb. The
इंटेस्टाइन इमिजिएटली फोर्क टू फॉर्म राईट अँड लेफ्ट लिम्ब. पहिल्या डायग्राम मध्ये बघितलं आपण, हे बघा, हे उसोफॅगस जो आहे हा फर्दर डिवाइड होतो राईट अँड लेफ्ट सिकम, राईट अँड लेफ्ट लिम्ब, है की नाही, अँड अप टू द पोस्टेरियर एक्स्ट्रीमिटी अँड टर्मिनेट ब्लाइंडली. त्यांना नेक्स्ट ओपनिंग नाही आहे, ब्लाइंड स्ट्रक्चर्स राहतात शेवटपर्यंत बॉडीच्या. देन these branches of the intestine are called as crura or intestinal ceca. Left and right cecum. These branches, right and left limbs, are called as crura or intestinal cecum or ceca. The सिकी, सिंगुलर वर्ड आहे सिकी, एक असेल तर सिकी म्हणतो आपण, gives out numerous irregular blindly terminating side branches or diverticuli all along their length on the outer as well as inner side. हे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे हे डायव्हर्टिक्युली स्ट्रक्चर्स आहे. हे बघा, हे डायव्हर्टिक्युली स्ट्रक्चर. इच सिकम is further divided into this network like structure which is called as diverticula. समझ में आ रहा है? Each cecum, each intestinal lobe is further divided into numerous diverticula which are blind structures. They don't have opening at their end. The diverticuli on other side cecum, lateral diverticuli are long and are profusely branched, while those on the inner side, the median diverticuli are short and simple with no further ramification. यहाँ पे देखिए, जो आउटर साइड की तरफ जो डायवर्टिक्यूली जा रहे हैं ये ब्रांच स्ट्रक्चर है, बिगर स्ट्रक्चर है, बट जो इनर डायवर्टिक्यूली है ये ज्यादा ब्रांच नहीं है. The extensively branched intestinal ceca serve to transport digestive fluid to all the part of the body. अब extensively branched intestinal ceca, इसका फंक्शन क्या है? It serve to transport the digestive food to all part of the body. पूरे बॉडी के, उसके पूरे शरीर में ये स्ट्रक्चर फैला है. डाइजेशन होने के बाद हर एक पार्ट में बॉडी के वो डाइजेशन होने के बाद एब्जॉर्ब करते हैं, ट्रांसपोर्ट करते हैं डाइजेस्टेड फूड. डाइजेस्टिव सिस्टम फ्रॉम द माउथ अप टू द उसोफेगस इज लाइन्ड बाय क्यूटिकल. क्यूटिकल से लाइनिंग आहे डाइजेस्टिव सिस्टमला. द रीजन ऑफ एलिमेंटरी कॅनल इज द foregut region that serves as efficient suctorial apparatus. The region of the alimentary canal that is foregut region that act as a suctorial apparatus. Means माउथचा जो स्ट्रक्चर आहे, माउथचा जो पार्ट आहे त्याला माउथला सराउंडिंगला एक ओरल सकर आहे बघा. दिस ओरल सकर अँड माउथ, बोथ ऑफ द स्ट्रक्चर्स आर इफेक्टिव सक्कर्स. मीन्स सक कर सकते हैं वो कुछ. The intestine is lined by columnar epithelial cells that are endodermal in origin. The numerous secretory gland cells surrounded by a thin muscular layer consisting of circular and longitudinal muscle fibers are present in cecal epithelium. Cecal की जो epithelium layer है, inner layer जो है cecum की, it is longitudinal muscle fibers present है उसमें. ठीक है, नेक्स्ट देखेंगे अपन. अब फीडिंग एंड डाइजेशन क्या है? फीडिंग एंड डाइजेशन, जो फैसियोला हिपेटिका है इसमें फीडिंग और डाइजेशन कैसा होता है? द फ्लूइड ऑफन माइग्रेट इनटू द बाइल डक्ट एंड द कैपिलरीज ऑफ द होस्ट फॉर नरिशमेंट. जब इनको फूड की आवश्यकता है, जेव्हा फॅसियोला हिपेटिकाला भूक लागली आहे, सरळ सरळ म्हणसाल तुम्ही, जेव्हा यांना भूक लागेल तेव्हा हे काय करतात? इट मायग्रेट, हे कुठे जातात? बाईल डक्ट मध्ये जातात. तुम्हाला सर्वांना माहित आहे फॅसियोला हिपेटिका व्हर्टिब्रेट ऑर्गॅनिझमच्या, कॅटल, शीप, मॅमल्सच्या बाईल डक्ट मध्ये राहतात आणि किंवा लिव्हर मध्ये राहतात, है की नाही? तर जेव्हा यांना भूक लागते तेव्हा हे काय करतात? इट मायग्रेट इनटू द बाईल डक्ट. लिव्हर मध्ये असेल समजा
तरी यांना भूक लागली तर हे कुठे जातात, बाईल डक्ट मध्ये जातात. अँड द कॅपिलरीज ऑफ द होस्ट फॉर नरिशमेंट. इट फीड ऑन ब्लड, लिम्फ अँड बाईल ज्यूस. काय काय खातात हे? इट फीड ऑन ब्लड, lymph and bile juice which it sucks from wall of the host bile passages. बाईल डक्टचे जे पॅसेजेस आहे त्यामधून हे सक करून घेतात. काय काय सक करतात? ब्लड, लिम्फ अँड बाईल ज्यूस सक करतात. The fluke also feed on cell debris and pieces of tissue rasped off by the oral sucker. माउथच्या सराउंडिंगला जो ओरल सकर स्ट्रक्चर आहे तो अटॅच तर करतोच एखाद्या सबस्ट्रॅटमला, बट इट ऑल्सो रॅप्स दी सेल डेब्रिज अँड पीसेस ऑफ टिश्यूज फॉर फॅस्क्युला हेपॅटिका. दी सकिंग ऑफ फूड इज फॅसिलिटेड बाय दी मस्क्युलर फॅरिंग्स. हे जे सक करतात, फोडून घेतात फूड, ते कशामुळे घेतात? जे मस्क्युलर फॅरिंग्स. मस्क्युलर फॅरिंग जे स्ट्रक्चर आहे त्या फॅरिंगच्या स्ट्रक्चरमुळे हे सक करून घेतात फूड पार्टिकल. The physiology of digestion of liver fluke is not well understood. यानंतर सायंटिस्ट लोक काय म्हणतात? फॅस्क्युला हिपॅटिकाचं फिजिओलॉजी ऑफ डायजेशन इज नॉट व्हेरी वेल अंडरस्टूड. फॅस्क्युला हिपॅटिकाचं फिजिओलॉजी डायजेशनची आहे आतापर्यंत त्यावर जास्त अभ्यास झालेला नाही आहे. लिक्विड फूड इज सक अप बाय मस्क्युलर फॅरिंग्स and is pumped into the intestine through esophagus. हे तर माहितीच आहे आपल्याला. माउथ आहे, नंतर फॅरिंग्स आहे, नंतर उसोफॅगस आहे, नंतर इंटेस्टाइनल सिका आहे. तर जे माउथ मध्ये सक झालेलं आहे फूड पार्टिकल, माउथ नंतर कुठे जाईल? फॅरिंग्स मध्ये. फॅरिंग्स नंतर उसोफॅगस मध्ये. उसोफॅगस नंतर कुठे जाईल? इंटेस्टाइनल लेफ्ट आणि राईट सिकम जे आहे तिकडे जाईल. Liquid food is sucked up by the muscular. एक मिनिट, 1 minute. लॅपटॉप हँग झाला. 1 minute. हा, आलो आपण वापस डबल. लॅपटॉप हँग झाला होता, सॉरी फॉर दॅट. कुठे होतो आपण? हा, फिजिओलॉजी ऑफ डायजेशन हे बरोबर अभ्यास अजून आजपर्यंत झाला नाही आहे. डायजेशन, liquid food is sucked up by the muscular pharynx and is pumped into the intestine through esophagus. हे तुम्हाला सांगितलं आहे. माउथ मध्ये सक होतात आणि फॅरिंग्स मधून हे कुठे पाठवले जातात? उसोफॅगस मध्ये. उसोफॅगसच्या नंतर इट इज डिवाइडेड, इट इज फर्दर ट्रान्सफर्ड टू द इंटेस्टाइन. द डायजेशन इज एक्स्ट्रासेल्युलर अँड टेक्स प्लेस इन द इंटेस्टाइनल सिका. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डायजेशन इन केस ऑफ फॅस्क्युला हिपॅटिका इज एक्स्ट्रासेल्युलर वन. It occur outside the cell, then which cica, which also helps in absorption of food. Absorption of food is occur in intestine. Intestinal cica मध्ये, intestinal cica मध्ये डायजेशन झालेल्या फूडचं ऍब्झॉर्प्शन सुद्धा होते. The digested food diffuses into the parenchyma from where it is distributed to the rest of the body through lateral and median diverticuli of the intestine. मग हे डायजेशन जेव्हा होईल, डायजेशन नंतर यांचं ऍब्झॉर्प्शन, डिफ्युजन पूर्ण बॉडीमध्ये केल्या जाईल. देन दिस सबस्टान्सेस लाईक monosaccharides such as glucose and fructose available in the host body are known to diffuse directly into the body of fluke through its general body surface. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की दिस इज पॅरासाइट वन. दिस इज पॅरासाइट
Fasciola hepatica is a parasite organism. It lives inside the body of particular organism or host. Particularly, it lives into the liver and bile passage of host organism. ठीक आहे. Then आता काय म्हणतात बघा इथे, the substances like monosaccharide such as glucose and fructose available in the host body are known to diffuse directly into the body of fluke through its general body surface. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की माउथ आहे, माउथ नंतर फॅरिंग्स आहे, उसोफॅगस आहे, इंटेस्टाईन आहे, हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहे. बट असं म्हणतात की ज्यांची जनरल बॉडी सरफेस जी आहे, इट ऑल्सो absorbs the monosaccharide like glucose and fructose available in the host body. होस्ट बॉडी मध्ये फॅसिओला हेपेटिका आहे, त्यांच्या सराउंडिंग बॉडीच्या सराउंडिंग एरियामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असेल तर त्यांची जनरल बॉडी सरफेस जो आहे ते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ऍब्झॉर्ब करतात. The numerous folds of tegument aid in the absorption or diffusion. The waste material diffuse into the surrounding parenchyma, which also help in its transportation. तुम्हाला हे सांगितलं मी, वेस्ट मटेरियल इज एक्सपेल्ड आउट थ्रू माउथ, बट द वेस्ट मटेरियल डिफ्यूज इंटू सराउंडिंग पॅरेंकायमा. जनरल बॉडी सरफेसने एक वेस्ट मटेरियल सुद्धा डिफ्यूज आउट होतात इन केस ऑफ फॅसिओला हेपेटिका. द एनस इज टोटली ॲब्सेंट, सो द undigested waste are thrown out through the mouth only. The reserve food is stored mainly in the form of glycogen and the fats in parenchyma and the muscles. The reserve food stored in case of Fasciola hepatica